नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये पीठ फर्मेट वगैरे काहीही न करता झटपट उपमा रवा इडली कशी बनवायची ते दाखवणार आहे। आपली इडली जी आहे ते एकदम स्पंजी बनते, जास्त वेळसुद्धा लागत नाही। तर आपली आता इडली कशी बनवायची ते बघूयात। तर त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवलेली आहे। 2 चमचे इतकं तेल घालून घेतलं आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये राई घालून घेतले आहे, त्यानंतर जिरं घातलेलं आहे, त्याच्यानंतर उडदाची आणि चण्याची डाळ घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे। चांगली परतून घ्यायची आपली डाळ तांबूस होईपर्यंत। त्यानंतर कढीपत्ता घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये, तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कापून, त्यासुद्धा चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला। मिरच्या आपल्याला जर तिखट हव्या असतील तर तिखटसुद्धा वापरू शकता। तर इथे थोडं लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व आपलं मिश्रण। त्यानंतर इथे मी 1 वाटी इतका रवा घेतलेला आहे, जाडा बारीक कोणताही चालेल, मी इथे जाडा रवा घेतलेला आहे। तर तो सुद्धा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आपण जसा आपला उपमा बनवताना रवा भाजतो तशाच पद्धतीने रवा आपला जो आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती। आणि डाळ वगैरे आहे ना ती थोडी लाल करून घ्यायची, म्हणजे कशी ती नंतर आपण भिजत ठेवली ना की चांगली भिजली जाते। तर इथे मस्तपैकी असं मी रवा बघा आपला रंग येईपर्यंत भाजून घेते, मध्ये मध्ये त्याला परतत राहायचं आहे म्हणजे तो करपणार नाही। तर आपली ही जी आजची रवा इडली आहे ना ती बनवायला अगदी सोपी आहे, जास्त वेळसुद्धा लागत नाही ही आपली इडली बनवायला आणि खूप टेस्टी लागते। तर रवा भाजून झालेला आहे, तर मी इथे काढून घेतला एका बाउलमध्ये आपला रवा हा। आणि रवा काढून घेतल्यानंतर इथे मी अर्धी वाटी इतकं दही घेतलेलं आहे। हे आपलं जे 10 रुपयाला दह्याचा कप मिळतो ते अर्धी वाटी इतकं दही आहे, ते सर्व आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे रव्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते। आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे पाणी जे आहे ते आपल्याला एकदम नाही थोडं थोडं करून घालायचं आहे। त्याच कपाच्या मापाने मी पूर्ण कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊयात परत। इथे आपल्याला पाण्याची जशी गरज लागेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे, लगेच एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं बॅटर जे आहे ते एकदम पातळ होईल। तर इथे बघा आपल्याला अजून थोडंसं पाणी पाहिजे होतं, तर मी किंचित असं पाणी घालून घेतलं अजून थोडं आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हे 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे, कारण आपला रवा जो आहे तो चांगला फुलला जातो 10 मिनटं झाकून ठेवल्यानंतर। तर इथे आपल्याला आता झालं आहे चांगलं मिक्स करून, एवढंच आपल्याला पातळ ठेवायचं आहे, याच्यापेक्षा जास्त पातळ नाही करायचं आहे। तर आता आपण ह्याला झाकून ठेवूयात 10 मिनटासाठी, तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे, 2 मिरच्या घेतले, कोथिंबीर आणि थोडंसं पुदिना घेतला, आल्याचे 4 तुकडे घेतले छोटे छोटे आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे बघा चटणी मी आपली बारीक वाटून घेतली, ती एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर वरून तिला फोडणी दिलेलं आहे। फोडणीमध्ये चणा डाळ, उडदाची डाळ, राई, जिरं, कढीपत्ता घातलेला आहे, मस्त अशी फोडणी दिली, चटणीसुद्धा तयार आहे। त्यानंतर आता इथे 10 मिनटं झालेत बघा, रवा आपला मस्त असा एकदम फुलला गेला आहे पाण्यामध्ये। आपल्या त्या बॅटरवरूनच कळतं की रवा चांगला आपला फुलला गेलेला आहे पाण्यामध्ये। तर इथे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करूयात आणि किंचित असं पाणी घालायचं आहे आपल्याला, जास्त नाही। त्यानंतर इथे मी इनो घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला जास्त नाही थोडाच घालायचा आहे। तर आपल्याला हे बॅटर जे आपलं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मी इडलीसाठी जे पाणी वगैरे आहे आपलं ते मी आधीच उकळत ठेवलेलं आहे आणि इडलीच्या भांड्यांनासुद्धा तेल आधीच लावून घेतलेलं आहे, कारण आपण इनो घातल्यानंतर जास्त वेळ लावायचा नसतो। आणि मी इथे मीठसुद्धा घातलेलं आहे, पण माझा तो व्हिडिओ स्किप झाला आहे त्यामुळे तो राहून गेला आहे मध्ये दाखवायचा। तर मीठ मी घालून घेतलं इनो घालायच्या आधी। त्यानंतर आपलं जे बॅटर आहे ते आपल्याला 2-2 चमचे इतकं सोडून घ्यायचं आहे आपल्या इडलीच्या भांड्यामध्ये। खूप छान बनते ही आपली इडली, झटपट होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि एकदम स्पंजी होते आपली ही इडली खायलासुद्धा। तर इथे बघा अशा पद्धतीने बॅटर सर्व सोडून घ्यायचं आहे आणि पाणी आपण आधीच उकळत ठेवलं आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। तर आता इथे पाण्यालासुद्धा चांगली उकळी आलेली आहे। तर आपण आता आपली इडली जी आहे ती वाफवायला ठेवून देऊयात आणि आपल्याला 20 मिनटं वाफवायचं आहे। 20 मिनटं फास्ट गॅसवरती चांगलं वाफवून घ्यायचं आहे। तर आता इथे मी झाकण ठेवून दिलं आहे, झटपट होते ही आपली इडली, जास्त वेळसुद्धा लागत नाही। तर आता 20 मिनटं झालेली आहेत, आपण चेक करून बघूयात। तर आपली इडली बघा
मी ह्या बोट लावून बघते तर छान अशी झालेली आहे, म्हणजे बोटाला वगैरे अजिबात चिकटली नाही. मी थंड करून घेतले. तर आपण आता ही इडली आपली जी आहे ती काढून घेऊयात. मी तुम्हाला इथे इडली काढून दाखवते. सुरीने किंवा चमच्याने वगैरे आपण काढून घ्यायची. पाहिजे असेल तर सुरीला थोडंसं पुढे टोकाला पाणी लावून घ्यायचं. तर इथे बघा मी इडली आपली अगदी सहजपणे निघाली गेले. छान अशी मस्त अशी स्पंजी झालेली आहे आपली इडली. अशा पद्धतीने आपल्या सर्व ज्या इडल्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर आपल्या सर्व इडल्या ज्या आहेत त्या मी एका प्लेटमध्ये आता काढून घेतलेल्या आहेत. त्यासोबत चटणी आहे. इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते. बघा मस्त स्पंजी अशा इडल्या आपल्या तयार झाल्यात. आतून पण छान अशी त्यांना जाळी आलेली आहे. खूप छान बनतात ह्या आपल्या इडल्या. एकदम सॉफ्ट बनतात रव्याच्या इडल्या आणि झटपट होते. जास्त वेळसुद्धा लागत नाही. मुलांना आपल्याला रोज काय नाश्ता द्यावा हा प्रश्न पडतो. आता सुट्ट्यासुद्धा आहेत. तर आपण अशा पद्धतीने त्यांना झटपट अशी रवा इडली करून देऊ शकतो. रवा उपमा इडली खूप टेस्टीसुद्धा लागते ह्या पद्धतीने आपली इडली. आणि पीठ वगैरे आपल्याला भिजवून ठेवायची वगैरे कसलीही गरज लागत नाही. अगदी झटपट अशी आपली ही इडली तयार आहे. ज्यांना दात नाहीत ते सुद्धा खातील इतकी मऊ होते ही आपली इडली खायला. आपल्याला हवं असेल तर आपण त्यासोबत सांबारसुद्धा करू शकतो. तर मस्त अशी आपली इडली तयार आहे. तर तुम्हाला आजची आपली ही रवा उपमा इडलीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.